بسم الله الرحمن الرحيم وإذ قال إبراهيم رب اجعل هذا البلد آمنا واجنبني وبني أن نعبد الأصنام رب إنهن أضللن كثيرا من الناس فمن تبعني فإنه مني ومن عصاني فإنك غفور رحيم ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب صدق الله العظيم سحر کا وقت تھا معصوم کلیاں مسکراتی تھی ہوائے خیر مقدم کے ترانے گنگناتی تھی ابھی جبریل بھی اترے نہ تھے کعبے کے ممبر سے کہ اتنے میں صدا آئی ہے عبداللہ کے گھر سے مبارک ہو شہ ارد و سرا تشریف لے آئے مبارک ہو محمد مصطفیٰ تشریف لے آئے مولایا صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم محمد سید الکونین والثقلین محمد سید الکونین والثقلین والفریقین من عرب ومن عجم نہ کوئی آپ جیسا ہے نہ کوئی آپ جیسا تھا کوئی یوسف سے پوچھے مصطفیٰ کا حسن کیسا تھا زمین و آسماں میں کوئی بھی مثال نہ ملی مولایا صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم درود ان پر سلام ان پر یہی کہنا خدا کا ہے خدا کے بعد جو ہے مرتبہ صلی علی کا ہے وہی سردار عالم ہے وہی غمخوار امت ہے وہی تو حشر کے میدان میں سب کی شفاعت ہے شفاعت کے لیے سب کی نظر ان پر لگی ہوگی مولایا صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم سلام اس پر کہ جس نے بے کسوں کی دستگیری کی سلام اس پر کہ جس نے بادشاہی میں فقیری کی سلام اس پر کہ جس کے گھر نہ چاندی تھی نہ سونا تھا سلام اس پر کہ ٹوٹا بوریا جس کا بچھونا تھا سلام آمینہ کے لال محبوب سبحانی سلام فقر
موجودات فخر نوع انسانی، تیری صورت تیری سیرت تیرا نقشہ تیرا جلوہ، تبسم گفتگو بن جا نوازی خلق پیشانی، تیرا در ہو میرا سر ہو، تیرا دل ہو میرا گھر ہو، تمنا مختصر سی ہے مگر تمہید نورانی، مولایا صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر خلق کلہم۔ مولوی حافظ اصغر حسین صدیقی त्यांच्याकडे गुजारिश करता कि मौलवी नुरलामी साहब सो सपादनामत इन पेश करूचे। नौजवान कौम व मिल्लत का सरमाया होते हैं। किसी इदारा या तंजीम की तरक्की व कामयाबी में पुरअज़्म व बाहिम्मत सालेह नौजवानों का अहम किरदार होता है। अल्हम्दुलिल्लाह रब्बुल जलाल के फजल से नवायत कॉलोनी के नौजवानों की एसोसिएशन यंग मुस्लिम सर्विस एसोसिएशन को इसके क़ियाम के रोज़ अव्वल ही से ऐसे बेलोस खादिमान मुयस्सर हुए जिन्होंने इसके हर काम को अपना काम समझकर जी जान से उसमें जुट गए और इस इदारे को तरक्की देने में अहम रोल अदा किया। इन्हीं हौसलामंद नौजवानों में हमारे एसोसिएशन के सरगर्म फ़आल और मुतहर्रिक रुकन मौलवी नूरुल अमीन रुकनुद्दीन जामई हैं। मोहतरम नूरुल अमीन साहब रुकनुद्दीन, आपने एक तवील मुद्दत से YMSA के रुकन की हैसियत से उसकी तमाम सरगर्मियों में बढ़ चढ़ कर हिस्सा लेकर उसकी कार्रवाइयों को तकमील तक पहुँचाने में जो किरदार अदा किया है वो नाकाबिल फरामोश है। चाहे मजलिस इस्लाह व तंजीम की तरफ से नौजवानों के सुपुर्द करदा समाजी व फलाही काम हो या मरकज़ी फ़ितरा कमेटी की तरफ से मुफव्वज़ा फ़ितरा तक़सीम का इंतज़ाम व इंसराम या किसी उमूमी इजलास के मौके की कार्रवाइयाँ, हर मौके पर बग़ैर किसी ओहदा और मनसब के ज़िम्मेदारान के शाना बशाना हर काम में शरीक रहकर इसको पाया तकमील तक पहुँचाने में आपने खुसूसी किरदार अदा किया। मोहतरम जनाब, आपने पिछले कई सालों से मजलिस मिलिया के ऑफिस सेक्रेटरी की हैसियत से मस्जिद के इंतज़ामात को बहुस्न खूबी अंजाम देने में ज़िम्मेदारान मजलिस का जो ताउन किया, मस्जिद की तामीर नौ की निगरानी व देखभाल के लिए आपकी शबाना रोज़ जद्दोजहद और कोशिश, मजलिस मिलिया के ज़रिए निगरानी कायम नवायत कॉलोनी कब्रस्तान में कब्रों की खुदाई, ज़मीन की सफाई और रास्तों को हमवार करने तक के जुमला इंतज़ामात व इंसरामात के लिए आपकी फ़िक्र और मुसलसल मज़दूरों के पीछे रहकर उसको मुकम्मल करने के लिए अपने औकात को फ़ारिग करना किसी से मख्फी व पोशीदा नहीं है। पिछले 22 साल से मस्जिद आयशा में वक्त की पाबंदी के साथ पूरे एहतिमाम से इमामत और शबीना मकतब के बच्चों और बच्चियों की दीनी तालीम की जो खिदमत अंजाम दी और एक खादिम की तरह मस्जिद के इंतज़ामी उमूर, चीज़ों की मरम्मत व दुरुस्तगी, अशिया की फराहमी की फ़िक्र करके ज़िम्मेदारान मस्जिद को आपने जो बेफ़िक्र बनाया था उसका सही अंदाज़ा और एहसास नासाज़गी सेहत के बाइस आपकी गैर मौजूदगी में ही हुआ। अज़ीज़ गिरामी, इन तमाम काविशों के साथ आपकी वो अज़ीम खिदमत जो कभी भुलाई नहीं जा सकती, जिसके लिए पूरी कौम की तरफ से आप शुक्रिया के मुस्तहिक़ हैं, वो गुज़िश्ता 10-12 सालों से जमाअतुल मुस्लिमीन भटकल को गस्साल मुयस्सर न होने के सबब जमात की तरफ से बग़ैर किसी मुआवज़े और तकर्रुरी के मय्यत की तजहीज़ व तकफ़ीन की ज़िम्मेदारी मुसलसल अपने सर लेना और अपनी गुनागो मसरूफ़ियत और दिन भर की थकावट के बावजूद जिस वक्त जहाँ ज़रूरत पेश आए उसके लिए फ़ौरी तैयार रहना है। जमाअतुल मुस्लिमीन भटकल के ज़िम्मेदारों ने भी अपनी सालाना रिपोर्ट में बारहा उसका एतराफ़ और इजहार किया है, लेकिन अचानक चंद माह कबल आरिज़ क़ल्ब की वजह से जिस आजमाइश के अंदर मुब्तला हुए और पूरे सब्र व इस्तिक़ामत के साथ उसको बर्दाश्त किया, वो आप ही का हिस्सा है। अशद्दुन्नास बलाअन अल-अंबिया सुम्मल अमसल फल अमसल के कौल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुताबिक अल्लाह ताला के नज़दीक आपकी महबूबियत और मकबूलियत की दलील है और नबवी बशारत के मुताबिक बसबब उज़्र इन खिदमात को अंजाम न दे सकने के बावजूद बराबर आपको इसका सवाब मिलता रहेगा इंशाअल्लाह। मोहतरम नूरुल अमीन साहब, इन तमाम मशागिल में आपने अपनी खुशमिजाजी, नरमदिली, मिलनसारी और हुस्न अखलाक से सबका दिल मोह लिया। आपके हम आसर नौजवान ही नहीं बल्कि बड़े छोटे, पीर व जवां सब आपसे मानूस और बेतकल्लुफ़ हैं। ज़माने अलालत में
ان سب کا آپ کی صحت کے متعلق فکر مندی، آپ کی خیریت معلوم کرنے کے لیے بے چینی، آپ کے لیے دعاؤں کا اہتمام اور ملک و بیرون ملک سے مسلسل فون پر رابطہ کر کے آپ کی خبرگیری اسی بات کی غماز ہے۔ رب کریم سے قوی امید ہے کہ انشاءاللہ جلد از جلد مکمل صحت مند ہو کر آپ دوبارہ اپنی ان سرگرمیوں میں مشغول ہوں گے۔ ہم عہدیداران و اراکین YMSA دل کی عطا گہرائیوں کے ساتھ آپ کی خدمت میں ہدیہ تہنیت و تبریک پیش کرتے ہیں، آپ کی بے لوث خدمات کو سلام کرتے ہیں، دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ آپ کی خدمات کو شرف قبولیت سے نوازے، آپ کو جلد از جلد صحت عاجلہ مستقلہ مستمرہ نصیب فرمائے، آپ کی پریشانیوں اور تکلیفوں کو زائل فرمائے، چین و سکون اور عافیت کی زندگی نصیب فرمائے، آپ کا سایہ عاطفت اپنے اہل و عیال پر تادم آخر صحت و عافیت کے ساتھ سلامت رکھے۔ این دعا ازمن و از جملہ جہاں آمین بات۔ والسلام، صدر جنرل سیکریٹری و اراکین انتظامیہ، ینگ مسلم سروس ایسوسیشن، نوائد کالونی بھٹکل۔ मोलनाची गैरहाजरी सबब जे कोणते आहे मी मोलनाचे वडले भावशीकडे अब्दुल जलील रुकनुद्दीनकडे गुजारिश करता की सदर YMSA जनाब आतिकुर रहमान साहब मुनिरीचे हातीन जे कोणते आहे तो सपासनामा घेऊचे आणि जे कोणते शालपोशी जे कोणते आहे अंजाम देऊचे। السلام عليكم ورحمة الله وبركاته. نحمده ونصلي على رسوله الكريم والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد، صدر جلسہ आणि आयचे ही जलसाचे सल्ले मुअज़्ज़ज़ जनाब आतिकुर रहमान साहब मुनीरी, जनाब अब्दुल मुजीब साहब नवाब आणि जनाब नूरुल साहब रुकनुद्दीन अरब आणि हाजिरीन जलसा, मैं सम्मन पहला YMSA वाला तो शुक्रिया अदा करता की तेन आपले जे कोणते सल्ले फुडले येताचे मौजूदा सदर आणि जे कोणत्या YMSA सबब आपल्या कौम सबब जे कोणते काम केला, जे कोणते काम आम तौर पर माणसाचे सल्ले हयात मग करून होता, हकीकत भितर जे कोणते शे हे काम जिंदगी भितर जाता, त्यांची हिम्मत अफजाई जाता, भल्ली ज़बरदस्त काम केले तेजे पर मैं तुमचो शुक्रिया अदा करता आणि समाकडे गुजारिश करता की इंसान जता दुनियात आयला मग जता काम करता तेजे जिंदगी भितर तेजी पजिराई जालान आणि तेजी सल्ले हिम्मत अफजाई जालान, तेजे भितर मजीद काम करचो जज्बा पैदा जाता। तेजे म्हाका सल्ले आमचे आतिकुर रहमान साहेबा, मुजीब साहेबा आणि नूरुल साहेबा मैं मुबारकबाद देता। वाकई भितर तेंचे कोणते सल्ले काम अंजाम देला हा, देते वाटेन देतले इंशाअल्लाह। त्यांचे सल्ले मैं मुबारकबाद देते, दुआ करता अल्लाह ताला त्यांना सेहत आणि आफियत देव, अल्लाह ताला त्यांचे नसले मजीद कौमा सबब जे कोणते शे काम घेनो आणि जे कोणतो त्यांचे भितर खिदमते खल्कचो जज्बा आहे, ही चीज जो कोणती आमचे असलाफ टिकून आयिल्ली, हमेशा आम्ही काम केल्ली माणसाची हिम्मत अफजाई करतात, त्यांचो तज़किरा करतात, तरी ते हमेशा जिंदा राहतात। आमचे चाहे ती जमातुल मुस्लिमीनचे जिम्मेदारान जाओ, चाहे अंजुमनाचे बानियान जाओ, जामियाचे बानियान जाओ, या बी दुसरी जटली इदारे आमचे मजलिसिल्लाह तंजीम आणि आमचे मस्जिद मिलिया या बीजी जटले इदारे असे समाजचे जे कोणते आमचे त्यांचो आम्ही वक्तन फवक्तन तज़किरा करते राहूंगा। आज आमचे सम्मींग सामने अलहाज मोहिद्दीन नुनी साहेबाचे नाव, अल्लाह ताला त्यांच्यान भल्ली काम घेतलो। जे कित्ता माणूस जिंदगीत काम करता तेजी बरकतेन जे कोणते शे अल्लाह ताला त्यांची औलाद दर औलाद नस्ल दर नस्ल तेजी बरकतेन अल्लाह ताला त्यांच्यान काम घेता। आणि मैं आज वलखता के जनाब मोहिद्दीन नुनी साहेबाची जे कोणते फर्जंद अर्जुमन आज जे कोणती फील्ड भितर येऊन आपले खिदमात अंजाम देते वाटे, नौजवान इशिकस पैदा जाना है, कायद इशी पैदा जाना है। बाज़ हालात इसलिए येतात ते वक्तार चंद शख्सियतों उभरता आणि त्यांचे नाव ता हयात आणि बल्कि हमेशा त्यांचे नाव जिंदानी ताबिंदा राहता। मी वलखता के मौजूदा जो कोणते कोविडचे हेजे भितर अल्हम्दुलिल्लाह चंद शख्सियतों चंद नौजवान सामने आयले
काम करतो त्यांचा जज्बा आणि हे त्याचे भितर एक जनाब आमचे आतिकुर रहमान साहेब वाटे अल्लाह ताला त्यांच्यान भल्ली काम घेणो असल जो कोणती चीज़ है ही कोई अल्लाह तरफीन तौफीक ही अल्लाह ताला भल्ली मनसात डोळे देता भल्ली मनसातले शोहरत देता लेकिन अल्लाह ताला ते डोळ्यान जे कोणते काम घेता कौम मिल्लतचे ती असल चीज ही बरकत खेजी ही आपले बाब आणि आबो अजदादची बरकत हजरत मूसा अलैहिस्सलामचो वाक़या अगर तुम्ही जहनात असलान हजरत मूसा अलैहिस्सलाम आपले जमाना भितर त्यांचेपासून ज़्यादा तालीम याफ्ता आणि जे इल्म कोणी नव्हते त्यांचे दिला भितर जर्राशे आयले की रोए जमीन भितर आपण के सामान ज़्यादा साहिब इल्म बोलून अल्लाह ही चीज़ पसंद आयला अल्लाह तांकां एक सफ़र करू लावलो हजरत खिजर अलैहिस्सलामासे मुलाकात झाली अल्लाह ताला सांगू चाहतो तो गफसलान फ़ौक़ कुल्ली ज़ी इल्मिन अलीम हर एक उलखतला ऊपर एक उलखतलो वाटे इशी नाही हरफ आखिर नाही आणि हजरत खिजर अलैहिस्सलामाचो किस्सा सम्मा कळता मी ती तफसिलात वचूच्या नाही त्या मुसा अलैहिस्सलाम असले त्यांचे सन गेले शिमार वाक़यात पेश आयले मुसा अलैहिस्सलाम हजरत खिजर अलैहिस्सलाम सांगले आपलो आणि तुझो निभाव जावचे नाही आपण काही चीजो तुका पसंद पडूचे नाही 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 आपण इंशाल्लाह सबर करतलो हे करतलो पण लंबा किस्सा आहे तेजे भितर 3 हेजे भितर एक असले धाकले चळवा असले कत्ल केले होते एक बोट जो कोणती नवी होती तेका डॅमेज केले होते आणि एक जो कोणते असे एक कडे शहरा भितर एक दिवार होती ती दिवारी असले दुरुस्त केले होते काय मुआवजा घेण्यातून तेजे हेजे भितर जो कोणते कुरान पाक सांगता वकान अबूहुमा सालिहा हजरत मूसा अलैहिस्सलाम बोलले तुम्ही काय मुआवजा घेण्यातून केले बोल ती जो कोणती जमीन ठाव होतो त्याच्या खाल दफिना सोना चांदी मदफून आणि चळमे चलले यतीम होते त्यांचूंकी अल्लाह ताला तिका का सांगलो खेका केले हजरत खिजर अलैहिस्सलामाचे थ्रू कान अबूहुमा सालिहा त्यांचे बापा नेक होते तासोबत अल्लाह ताला चाहतो होतो की त्यांचेन जो कोणते सल्ले बरकतेन ही दफिनाचो आणि ही जो कोणती हे जी सल्ले हिफाजत जावं बहरहाल हेजे असरात जो कोण माणूस निक्के काम करता दर नस्ल को राहता तेजे अतराफ व अकनाफ भितर को तेजी बरकतो राहता आणि हे जे कितना आम्ही काम करतले यकीनन आमचे दिला भितर जो कोण तसे खुलूस रावकास इखलास रावकास हे का हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु तरफीन एक रिवायत अशे इन्नमल अमालु बिन्नियात अमाल सो दारोमदार नियत पर है इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा फमन कानत हिजरतुहु लिदुनिया युसीबुहा औ इमराती यनकिहुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैह यानी जो कोण तो माणूस जी किसी नियत करता तेजे मुताबिक तेजे सल्ले चीज़ जाऊन होता अगर कोण दुनिया हासिल करूच्या सबब माल दौलत कमवच्या सबब या परने करूच्या सबब माणूस हिजरत करता तर ती हिजरत तो काही हासिल नाही जे कोणती नियत केला ते ठीकच चीज जे कोणते जाऊन होता त्या सबब हे जे कोणते असे हदीसे पाक भितर कई जगह सल्ले आयला हा जे कोणतो माणूस आपलो माल जो कोणतो खर्च करता हमेशा इस्लाम भितर आणि हेजे भितर जो कोणतो माणूस जनरस वाटे जो कोणतो सखी वाटे जो कोणतो आपलो माल अल्लाहचे रास्ते पर लुटवता खैरात करता निक्के काम करता हमेशा त्याची तारीफ करून गेलची आणि ती जो कोणती चीज हमेशा जो कोणते शेख कंजूस माणसाची कितना तारीफ करून गेला नाही तो माणसापासून को दूर अल्लाहपासून को दूर आणि जे कोणतो जनरनी सखी राहता तो माणसाचे को करीब अल्लाहचे को करीब रोजाना आसमानी दुनिया पर 2 फरिश्ते येतात आणि बोलतात अल्लाहुम्मा आती मुनफिकन खलफा अल्लाहुम्मा आती मुमसिकन तलफा जे कोणतो माणूस खर्च करता आयल्ला त्याचो त्याका न्यामुल बदल आता कर दे आणि जे कोणतो माणूस माल खर्च करणार रोखून जळवता त्याचो माल बर्बाद कर आणि त्याच्यावर फरिश्ते आमीन बोलतात त्या सबब इन्फाक फी सबीलिल्लाह आपले जे कोणते असे आमका हजरत इब्तिदाई जो कोणते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जत्ता वही नाजिल झाली ती वही नाजिल झाला मग जत्ता असले सगळी ती जो कोणतो कैफियत त्याचे डिटेल्स भितर गेला रोखच जाता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जत्ता ते कुरान ऐकून इक्रा बिस्मी रब्बिक जत्ता नाजिल झाली ते झाला मग बिलकुल शेलीचे गडगडे भिवून करून हजरत खदिजाकडे आयला मग आपला दखन चादर पांगर बोलून जो त्या पांगरले एकदम भे होते जत्ता असले ते गडगडो शेलीसो गेलो तेत्ता अल्लाहचे रसूला जो कोणत्या हजरत खदिजाकडे बोलतात मुझी जात पर आपला डर है बोल काय आपला काही जायद बोल
हजरत खदीजा जे कोणते ते वक्तार अल्फाज बल्ली आणि सांगली की असले अल्लाह ताला तुमकां केतां जाय करूचे नाही, अल्लाह ताला तुमकां केतां रुसवा करूचे नाही, खेका करूचे नाही. ते तर 4-5 चीजों हजरत खदीजा सांगली. ते तर सम्मान पहिला का बसलान इन्नक लतसिलुर राहिम, तुम्ही सिलारहमी करतात. आपसात खानदाना भितर सामा मिलवचे जुळूचे ही स चीजो तुमची है सिलारहमी आहे. अल्लाह केतां जाय करूचे नाही. तुम्ही जे कोणतेशे फकीर आणि मोहताज माणसाची सल्ले मदत करतात, गरीब माणसाक कमवून देतात, दुसराचे सल्ले मसायब आणि हे तुम्ही आखलतात. ही जो कोणती चीजो असे आणि दुसराचो बोज आखलून मतलब त्यांचे सल्ले मदत 5 चीजो जे कोणती सांगून गेली त्याचे भितर हिकच चीजो असे जे कोणतं माणूस दुनियात निक्के काम करता आणि निक्की चीजो करता, गरीबा आणि सल्ले निक्के कामा भितर हिस्सा घेता, अल्लाह ताला जो कोणते असे त्याची हिफाजत करता, त्याची सल्ले बरकतेन जो कोणते असे हर हे जे कोणती चीजा इजाफा जाता. अल्हम्दुलिल्लाह आतिफ साहेब अल्लाह ताला भल्ली त्या नमाजला ते ही त्यांची खुशकिस्मती ही त्यांचो कमाल न हो खुशकिस्मती ही की अल्लाह ताला त्यांच्यान काम घेते वाटे कौम मिल्लतचे. अल्हम्दुलिल्लाह हे दौरान असले जाऊ शकता त्याने आपले तोरार भल्ली करते होते आणि करते होते. लेकिन हे दौरान भितर हे चंद मासा भितर त्यांची जो कोणती खिदमात साम्य आयली, अल्लाह ताला त्यांची ती खिदमात कबूल करो आणि त्यांचे भितर जटले आमचे मिल्ली इदारे असे कौम असे ही जे कोणते त्यांच्यान ते इदारा असले हेंच्यान फायदा जावो. इस्लाम भितर जे कोणते असे भल्ले आमचे सहाबा भितर आशरे मुबशरा भितर 2-3 सहाबी होते जे कोणते व्हडले मालदार होते आणि आज इस्लामे त्यांचा व्हडलो फायदा झालो होतो. 600 आणि 1000 ऊंट शाम टुकून सामान भरून येतो होतो, अल्लाची रास्त्या परिशी लुटवते होते. ही जे कोणती चीज इस्लामे भितर महबूब असे त्या सबब हे जे काय इंशाल्लाह कहिला हा तुम्ही त्यांची हिम्मत अफजाई सबब व्हडलो नेको कदम हे जे सरीन बराबर जे कोणते असे आमचे अब्दुल मुजीब साहेब आणि जे कोण नुरलामीन साहेब जे कोणते खिदमात म्हजेकडे अल्फाज नाही त्यांचा शुक्रिया अदा करचो. जमात मुस्लिमीन भितर आम जिल्ह्यात भितर त्यांची तहनीय जावचे होते लेकिन तांकां खुसूसी तौरार आपण त्यांचा शुक्रिया अदा केलो होतो. वसाल आमकां जिशी मिलुकास मिलते नाही अल्हम्दुलिल्लाह. लेकिन आमची एक टीम तयार झाली शे सगळी जे कोणती असले जत्ता हे जाता त्याची फिनचो मौका येता. अल्हम्दुलिल्लाह आमची टीम होतात, मुजीब साहेब होतात, नुरलामीन साहेब शहाद असतानी वते वते इसली मैता त्यां गोसल दिला हा तुम्ही आजमावू शके नाही. एक मतवा का तस्किरातन म्हाका असले मुजीब साहेब आसले मदिना कॉलनी भितर एक असले कोणती काय एक मय्यत होती. आपण हिगा एक ती मस्जिद भितर तो माणूस वाटे आपोलो तेका खुद वाटायलो आणि हे गेलो इशी आखल्ल्यान त्याच्या अंगा आटकून फस पू आता ते सगळे बदनाटकून तिसली आणि जो कोणते असले ॲक्सिडेंट जाल्ली आणि ही मौजूदा हालात भितर कोविडचे हेजे भितर केटलीच ही जो कोणते असले बघाय कोणते हेजे जो त्यांनी घुसले दिले आणि असले नुरलामीन साहेब को आपली ही जत्तासत हिम्मत आणि राहिली त्यांनी हे जो कोणते खिदमात केले व्हडले अजीम तेजे उपर मैं तांकां मुबारकबाद देता. अल्लाह मैं दुआ करता अल्लाह ताला तांकां सेहत और आफियत दो आणि त्यांचे कौम मिल्लतचे मस्जिद काम घेलो. चूँकि म्हाका मुख्तसर वक्त दिले होते मस्जिद आपली होती बस ही जो कोणती चीजो असे आम्ही जे कोण आम्ही हेजेन दिसले इबरत घेनुकास आणि आमचे नौजवान बीजी साम्य येऊकास जे कोण अल्लाह ताला माल सरी नवाजला ते इल्म सर नवाजला ते आमचे भितर जे कोणते असे लिडरशिप क्वालिटी पैदा जावकास आमच्या भितर कायदीन पैदा जावकास आम्ही बोलतात सेकंड लिडरशिप जावकास बोलून आम तौरार जे कोणते आमचे मी इल्जाम लावे नाही जे कोणते सुजान या आमचे जे कोणते व्हडले माणसे वाटे बोलतात सेकंड लिडरशिप बोलून अल्हम्दुलिल्लाह येते वाटेत अजून कोणी जिशी बोलतात पहिले तिशी केतां झालं आणि कळलं. लेकिन अल्हम्दुलिल्लाह त्या हाल भितर बलीस नौजवान साम्य आयले अल्लाह ताला त्यांचे काजदाना सिफतो पैदा करो आणि साम्य कौम मिल्लत सबब त्यां येवन असले मुफीद साबित जावं. आखरी भितर मी शुक्रिया अदा करता सम्माचो आणि बी एक मरतबा तांकां मुबारकबाद देता. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. तो मैं जलसा कार्रवाई आगे बढ़ोते मैं मौलवी एकराज साहबाकडे गुजारिश करता कि आमचे मुअज़्ज़ज़ रुकन जनाब अब्दुल मुजीब साहब रुकनुद्दीन जी खिदमत भितर सपासनामा पेश करूचे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम. सपासनामा बखिदमत जनाब अब्दुल मुजीब साहब रुकनुद्दीन नवाब मुखलिसाना खिदमत के आईने में. नौजवान कौम मिल्लत का सरमाया होते हैं. किसी इदारे या तंजीम की तरक्की व कामयाबी में पुरअज़्म व बाहिम्मत सालिह नौजवानों का अहम किरदार होता है. अल्हम्दुलिल्लाह रब्बुल जलाल के फ़ज़ल से
نوائد کالونی کے نوجوانوں کی ایسوسیشن ینگ مسلم سروس ایسوسیشن کو اس کے قیام کے روز اول ہی سے ایسے بے لوث خادمان میسر ہوئے جنہوں نے اس کے ہر کام کو اپنا کام سمجھ کر جی جان سے اس میں جٹ گئے اور اس ادارہ کی ترقی دینے میں اہم رول ادا کیا۔ انہی حوصلہ مند نوجوانوں میں ہمارے ایسوسیشن کے فعال اور متحرک رکن جناب عبد المجیب صاحب رکن الدین ہیں۔ محترم جناب عبد المجیب صاحب رکن الدین، آپ نے YMSA کے قیام کے روز اول ہی سے اس کے رکن انتظامی اور مختلف عہدوں پر فائز ہو کر جو گراں قدر خدمت انجام دی ہے اور اس کی ترقی و استحکام کے لیے جو کوششیں کی ہیں وہ ناقابل فراموش ہیں، اور ہر موقع پر چاہے آپ کو کوئی ذمہ داری حوالے کی جائے یا نہ کی جائے، ایسوسیشن کے کامیاب کو آپ نے اپنا کام سمجھ کر اپنا کام سمجھ کر انجام دیا، چاہے وہ YMSA کی عمارت کی تعمیر کا مرحلہ ہو یا عوامی اجلاس کا موقع۔ خصوصاً لاک ڈاؤن کے زمانے میں مجلس اصلاح و تنظیم کی طرف سے غذائی اجناس کی تقسیم کا فیصلہ کیا گیا اور اس کے کٹس تیار کرنے کی ذمہ داری YMSA کے نوجوانوں کو سونپی گئی، تو لاک ڈاؤن کے پابندیوں کے باوجود اپنے رفقا کو لے کر دن رات ایک کر کے پورے نظم و ضبط کے ساتھ کٹس تیار کرنے کی جو خدمت انجام دی وہ لائق تحسین ہے۔ پچھلے کئی سالوں سے مجلس ملیہ کے رکن انتظامیہ کی حیثیت سے مسجد کے انتظامات کو بہتر بنانے، قبرستان کی دیکھ بھال اور اس کے جملہ انتظامات کو مکمل کرنے اور مجلس ملیہ کی تعمیری کام کی نگرانی میں بھی آپ کا نمایاں رول رہا ہے۔ اس کے علاوہ آپ نے ایک طویل مدت تک مجلس ملیہ کے شبینہ مکتب میں کالونی و اطراف کے نونہالوں کو قرآنی تعلیم سے آراستہ کرنے اور ان کی تربیت کا فریضہ بھی انجام دیا ہے۔ اسی طرح 2-3 میعاد سے مجلس اصلاح و تنظیم کے رکن انتظامی منتخب ہو کر نوائد کالونی اور YMSA کی نمائندگی کا فریضہ انجام دے رہے ہیں اور اپنے حلقے میں اس کی سرگرمیوں کو انجام دینے کی فکر کرتے رہے ہیں۔ عزیز گرامی، ان سب کے ساتھ آپ کی وہ عظیم خدمت جو کبھی بھلائی نہیں جا سکتی، جس کے لیے پوری قوم کی طرف سے آپ داد تحسین کی مستحق ہیں، وہ گزشتہ 10-12 سالوں سے جماعت المسلمین بھٹکل کو غسال میسر نہ ہونے کے سبب جماعت کی طرف سے بغیر کسی معاوضے اور تقرری کے اپنے رفیق کار مولوی نور الامین کے ساتھ میت کی تجہیز و تکفین کی ذمہ داری مسلسل اپنے سر لینا اور اپنی گوناگو مصروفیت اور دن بھر کی تھکاوٹ کے باوجود جس وقت جہاں ضرورت پیش آئے اس کے لیے فوری تیار رہنا ہے، جس کو آپ اب تک بحسن و خوبی انجام دے رہے ہیں۔ جماعت المسلمین بھٹکل کے ذمہ داروں نے بھی اپنی سالانہ رپورٹ میں بارہا اس کا اعتراف اور اظہار کیا ہے۔ ہم عہدیداران و اراکین YMSA بصمیم قلب آپ کی خدمت میں ہدیہ تہنیت و تبریک پیش کرتے ہیں، آپ کی بے لوث خدمات کو سلام کرتے ہیں، دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ آپ کی خدمت کو شرف قبولیت سے نوازے، تادم آخر آپ کو صحت و عافیت کے ساتھ رکھے، آپ کی زندگی میں برکت اور رزق میں وسعت و ترقی عطا فرمائے، آمین۔ یہ دعا از من و از جملہ جہاں آمین بعد والسلام۔ صدر جنرل سیکریٹری و اراکین انتظامیہ ینگ مسلم سروس ایسوسیشن۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ نحمدہ و نصلی علی رسول کریم۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ جناب صدر، معزز علماء کرام و مجھے عزیز بھوڑانو، مجھے سو ہی ایک بڑی خوشیچی زاپنے کہ ایک منفرد تسلے مجلس بیتر ماں کا اپنے تاثرات تسلے بیان کرسو موقع دیلا، جہاں تک ہم تے عتیق الرحمن منیری صاحب ہوٹے ان کا میں بچپن کو نیچے پاپا سے دھاکلے استین تو پلتے وڑے ان سے ایک وڑلو وقت دھاٹ کن 12 ورشے تقریباً دمام منطقہ شرقیہ بیتر گزرلا، تے وقتار ہنچی تنگار ٹکنس ہنچی سماجی خدمات سے آغاز زالو بلو ہرکن ہے کہ کفتان ہے منطقہ شرقیہ چے معزز انتظامیہ چے رکن کو دلا आणि एक वक्ताचे आमचे इलेक्शना कंडक्ट करूचे आसा हांकां इलेक्शन कमिशनर को करूंक गेले होते आणि ते बिलकुल बहुस्न खोबी
आपले किरदार थिंगा आसले अदा केला आणि हेंचे खिदमातचे थंय आमचे जमातेचे लेवल पर सांगूचे काय करता आमची हे इंतजाम्याचे रुकन मुंतखब जाला मग आमची अक्सर इंतजाम्याची नशिस्तो हेंचे घरेको मुनाकद जाती होती मैं त्यांची भलीसा खिदमात येता काद लगा हो सितारा हो सितारा शुमार मुद्दतचा मोडीत होतो येता अल्लाहच्या फजलान हेकात का मोडीतून अल्लाह बाहेर घडला ते आणि मी ह्यांची तारीफ करच्या फुडें म्हजे मुरब्बी म्हजे असले हे का बोलतात मुशफ्फिक आणि हे आमचे असले मोहसिन आमचे मोहिद्दीन मुनिरी साहेबासरी म्हजो तालुक भल्ली गहरा होतो तेजे त्यांची जो कोणती खिदमाचो दायरा आहे ती त्यांची जीन त्यांची सव्वा चरणा भितर आहे आणि आमचे अतिकुर रहमान मुनिरी भितर असले बदर्जे अत्तम ती अशे हे ते आपले किरदार आणि आपली खिदमान त्यांनी साबित केले मुनीर साहेबाचो हे मौका पर आठो इसरूचे मे वळखता एकदम असले बिलकुल कोणती शकलेन काही सही रावचे नाही थंय आपली सगळी जिंदगी कौमा दोन गेले थंय असले बॉम्बे असले हज कमिटीचे जिम्मेदार जावन जो कोणती खिदमत दिला न सिर्फ भटकल बल्कि पूरी मुल्लत इस्लामिया हिंद त्यांचे मुस्तफीद झालीचे आणि थंय काही मरतबा सऊदी बादशाहचे मेहमान खुसूसी जावन हज असले त्यांचे हेजे पर केला अल्लाह ताला तेजे अलावा तुमकां कळटा जामियाचे बानी होते आणि जामिया सालियात टोटली तांचो कस शाहकार ते भितर कोणाची मदाखलत नव्हती बोलू शकता मी आणि तेजे अलावा को अंजुमनाचे एडमिनिस्ट्रेटर जाला पयली बैन जमाती कॉन्फरन्सचे जिम्मेदार आणि कन्व्हिनर जावन असले बेहतरीन आणि खूबसूरत अंदाज भितर आमची तारीखची बेहतरीन आणि कामयाब कॉन्फरन्स मुनाकद झाली होती ही सा खुसूसियात मुख्तसरन मी त्यांचं हे करते त्यांची मी बरला त्यांचं जे कोणते त्यांचं खून त्यांचे जे हे का बोलतात फर्जन जावचे हैसियतेन आज हे जो कोणते असले हे मैदाना भितर आगे वटे होते आणि पिछले सम मासा भितर जो कोणती स्पीड आणि तरकी सरीन हेंचे कारनामे दखते असे म्हाका एक एकदा अशी महसूस येता हे पडला मग की असले अगर ही कस त्यांची स्पीड असले आज तुकून 25 वर्सां फुडें आणि 20 वर्सां फुडें अगर तें जारी धरवते तरेन आज आमचे कौमाचे सव्वज इदारा भितर तांचो नुमाया किरदार कोण होतो आणि तांचे हेजेन हातीन असले व्हडलेसे व्हडले काम अंजाम पावन होते येता आमचे कौम काकाफलान उमूमन माफ करूकाच की तो मानशे गुजरून गेला मग तारीफ करतात म्हाका हे इजलास भितर शरीक जावचो एकच म्हजो मकसद होतो की जो कोणती माणसे कोणत्यो खिदमत कौमा सब देतात आणि त्यांची जिंदगी भितर तांकां ते देलान ते सम्मान बेहतर ते आणि जिंदा कौमाची निशाणी ती माणूस गुजरून गेला मग भल्ला अल्लाह गेले हे मुनीर साहेब गेले गनी गेले या याहबो गेले बदर साहेब गेले या जफर साहेब गेले हे कोणत्यो बोलीच्या फुडें आमचे कडेन आणि अलिसाहेब मालका होते बी आमचे बानियान अंजुमन को जामिया को होते समी गेला मग तारीफ केले भल्ले आणि आसतनी तेटली कदर केला जेकेटली कदर करूचे जरुरी होते येता आमचे अतिकुर रहमान मुनीर साहेब आज हिंगा आमचे दरम्यान मौजूद अडे आमचो हो फर्ज जाता की ते जिंदगी असतना जिंदा आसतनीच असले तांकां अल्लाह ताला तांकां लंबी से लंबी उमर अता करो आणि बीजी असले काही धाय्यो से तांकां असले कौमाची खिदमत करची तौफीक देव लेकिन येताची जेता आमी समाज करून जो कोणती तांची काविशो आणि कोशिशो आणि तांची खिदमत पलते वाडे हो ट्रेंड हमेशा जारी रावंका हेका कम करूं नजे आणि हेजी स्पीड मजीद तेज जावंका मी तांचे कडेन गुजारिश करता ताकी आमचे कौम हेंचे भरपूर इस्तिफादा हासिल करो बहरहाल जे काही ते येता सर काम करते वाटे रोज रोशन आहे तंजीमेच्या आमचे जनरल सेक्रेटरी हिंगा बेसला तंजीमेची हिस्ट्री भितर सम्मान ज्यादा मास मुस्तकिल काही मास आणि बल्कि सम मास सर जो कोणती राती वडग्या दिन रात असले ते जे कोणते खिदमत केला आमचे अतिकुर रहमान हे आमचे अब्दुल रकीब साहेब आणि त्यांची टीम ती आमचो तंजीम कायम जावचो आमचे जो कोणते असलाफचे विजन होतो ते ताका पुरा केला मी तांकां मुबारक वता तांचे पुरा करूच्या भितर
ह्यांचे त्यांचे टिमीचे जे कोणते व्हडले मजबूत सुतून जे कोणते आमचे अतिकुर रहमान मुनीर साहेब को होते थंय आपले फंडान आपले तिजोरीचे हेका दरवाजाको उसोन दवरले की तुमकां केटली काज आपूण तुमकां देता तुम्ही फुडें बळा भल्ली हिम्मत हौसला अफजाई केली हिम्मत केली आनी थिंगा डुंगून तुजे केटले गल्फा भितर शिरकल्ली माणसां हिंगा हाडोवचें आसा हें काय मामूली जापणें न्हय आम हालात भितर एक चार्टर्ड फ्लायट करूं जाल्यार केटलो प्रॉब्लम जाता आनी येता तरेन थिंगाचे हुकुमती कवानी हिंगाचे हुकुमतीचे कवानीचे धर्मने इसली सा जराये पैदा करूचे आनी फुडें म्हणून लीड घेवन काम करूचे तें काय मामूली जापणें ना अल्लाह ताला तांची ती खिदमत भल्ली व्हडली अजीम अशें हेजे अलावो तें भल्ली येता मोहिद्दीन मुनिरीचे नावीन टेम्पो आनी आमचे अब्दुल बारी साहेबाचे हे जे भितर आसले तांचे हेजे सब कोण तें टेम्पो दिला इशी तांची ही एक ही मेळ खाता हे मुनीर साहेब केल्ली खिदमाचो पयलो दुसरो स्टेप हो तांकां मुनीर साहेबाचे लेवल उपर वचून पावोवंक भल्ली मुद्दत वतली इंशाअल्लाह म्हाका उमीद है कि ते आमचे अकाबीर केल्ली सवत तांचे नक्शे कदम पर चालते कौमा मुस्तफीज जावचे हर काम फुडें बळून करतले आनी आमकां तांचेर एक व्हडली जबरदस्त आमची नवायत क़ियादत साहब एक व्हडलो सरमाया साबीत जातले बोलून मी उमीद करता आनी असले म्हाका हे म्हजे मुख्तसरान तारुफ कारण मुख्तर टाइम को कम अशें आनी वक्त नाही तर असं मी हे चंद अपने म्हजे ख्यालात इजहार करते तांचे सब दुआ करता अल्लाह ताला असाला तांकां मजीद कौमाची खिदमत करची तौफीक देवो आनी खुलूस नियत सरीन केल्ले कामां अल्लाहची नुसरत हमेशा साथ राहता इंशाअल्लाह मैं हे चंद कलिमात सरीन असले म्हाका हिंगा मौका दिल्लो मी शुक्रिया अदा करता अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू आयचे मजलिसचे दुल्हा आणि आमचे सदर जनाब अतिकुर रहमान साहब मुनीरीची खिदमत भितर सपासनामा पेश करूच्या सबब आमचे जनरल सेक्रेटरी YMSAचे मौलाना रहमतुल्लाह साहब रुकनुद्दीन नदवी कडे दरखास्त करता की आमचे सदर साहबाची खिदमत भितर जे कोणते सपासनामा पेश करूचे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु तआला अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। सपासनामा बखिदमत जनाब अतिकुर रहमान साहब मुनीरी कौमी मिली व समाजी खिदमात के तनाजुर में मिन जानिब यंग मुस्लिम सर्विस एसोसिएशन YMSA नवायत कॉलोनी भटकल। मोहतरम हजरात, कौमों और मिलतों के अरूज व तरक्की में उसके मुखलिस कायदीन, बेलौस खुद्दाम और मुतहर्रिक व फ़ाल कारकुनान का अहम किरदार होता है और उन्हीं से कौमें तरक्की व कामयाबी के मनाजिल तय करती हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारे कौम नवायत की खसूसियत रही है कि उसके अफराद जहाँ कहीं जाते हैं अपनी इज्तिमाइयत और इत्तिहाद का सबूत पेश करते हुए अपने कौम की खिदमत के लिए कोशा रहते हैं और तन मन धन से कौम मिल्लत की फ़िक्र करते हैं। कौम मिल्लत के इन्हीं बेलोस बही खाहों में एक नुमाया नाम जनाब अतिकुर रहमान साहब मुनीरी का है। मोहतरम मुकाम जनाब अतिकुर रहमान साहब, आपने अल्लाह ताला के दिए हुए माल को कौम की ज़रूरियात की तकमील, समाजी तालीमी व दीनी इदारों के इस्तेहकाम, गरीबों और मोहताजों की इआनत के लिए जो बेदरिग खर्च किया है वो काबिल रश है। खुसूसन कोरोना के वबाई मर्ज़ की वजह से अचानक लॉकडाउन का ऐलान किया गया तो माशी बहरान की वजह से जब लोग नान शबीना के मोहताज हो गए तो सबसे पहले आपने YMSA के तवस्सुत से उनको राशन पहुँचाने का अहतमाम किया। जब रमज़ान के आमद के मौके पर मजलिस इस्लाह तंजीम ने हालात से परेशान और ज़रूरतमंद अफराद में ग़िज़ाई अजनास की तक़सीम का फ़ैसला किया तो आपकी तरफ से मौसूला एक ख़तीर रकम के आतिये ने ज़िम्मेदारान तंजीम के बोझ को हल्का किया। तलाश माश के लिए खलीजी ममालिक में जाने वाले अफराद और लॉकडाउन की वजह से बेरोज़गार होने वाले अफराद जब दियार गैर में फंसे हुए थे और अपने मुल्क वापसी की कोई सबील बज़ाहिर नज़र नहीं आ रही थी तो आप ही कौम के वो पहले फ़र्द थे जिसने हिम्मत और हौसले के साथ जुरातमंदाना इक़दाम करते हुए दुबई से चार्टर फ़्लाइट का नज़्म करने का फ़ैसला किया और मुतल्लिक़ा अफराद से राबिता करके एक के बाद दिगरे कई जहाज़ों का इंतज़ाम करके अल्हम्दुलिल्लाह उनको अपने अहल व अयाल तक पहुँचाने में कामयाब हुए और उसके नज़्म के लिए ख़तीर रकम की ज़िम्मेदारी भी अपने सर ली और गोया इस शहर के मिसदाक़ बन गए। ये बज़्म मैं है या कोताह दस्ती में है महरूमी, ये बज़्म मैं है या कोताह दस्ती में है महरूमी, जो बढ़कर ख़ुद उठा ले हाथ में मीना उसी का है। कोविड-19 की वजह से जब भटकल में हालात दिगरगू होने लगे और उसके मरीज़ों को अपने मकाम पर फौरी तिब्बी इमदाद मिलनी मुश्किल हो गई, जिसके नतीजे में अमवात में इजाफा होने लगा और दर्दमंदान कौम ने भटकल ही में प्राइमरी कोविड हेल्थ सेंटर के नज़्म का इरादा किया तो इस मंसूबे को पाए तकमील तक पहुँचाने में आपने भरपूर ताउन पेश किया
اور بنفس نفیس اس کے انتظام میں شریک رہ کر مریضوں کو فوری طبی امداد پہنچانے کی کامیاب کوشش کی اور اب بھی الحمدللہ کر رہے ہیں۔ جب آپ نے محسوس کیا کہ ہنگامی حالات میں مریضوں کو شہر سے باہر دیگر ہسپتالوں میں پہنچانے کے لیے جدید طبی لوازمات سے آراستہ ایمبولنس کی ضرورت ہے تو آپ نے اپنے والد مرحوم کی طرف منسوب الحاج محی الدین منیری ایمبولنس قوم کے نام ہدیہ کر دی، اور قول رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے مطابق احب الناس الی اللہ انفعہم للناس، یعنی اللہ کے نزدیک محبوب ترین وہ ہے جو لوگوں کو زیادہ فائدہ پہنچانے والا ہے کہ راہ پر گامزن ہوئے۔ جناب محترم، YMSA بلڈنگ میں یہ الحاج محی الدین منیر حال بھی آپ کی گراں قدر خدمات کا غماز ہے، اور اسی ایسوسیشن کے تحت چلنے والا امداد باہمی کا شعبہ آپ ہی کے عطیات اور نوازش کا رہین منت ہے۔ اسی طرح ملیہ مسجد کی تعمیر نو میں آپ کا بھرپور تعاون، مسجد کے سامنے تعمیر ہونے والے تنظیم کامپلیکس کی تکمیل کے لیے آپ کے عنایات، دیگر سماجی، دینی و تعلیمی اداروں میں آپ کا مالی تعاون آپ کے جود و سخا کا عنادار ہے۔ بھٹکل مسلم یوتھ فیڈریشن کی طرف سے لوگوں کو پینے کا صاف پانی فراہم کرنے کے لیے شہر کے مختلف حلقوں میں منرل واٹر پلانٹ بنانے کا منصوبہ شروع ہوا تو آپ نے مدینہ کالونی میں کئی لاکھ کے صرفے سے ایک پلانٹ بنانے کی ذمہ داری لے لی۔ گرام قدر مجلس اصلاح تنظیم کے نائب صدر، جماعت المسلمین کے رکن انتظامیہ، جامعہ اسلامیہ کے رکن شورا، جامعۃ الصالحات کے ٹرسٹی، مجلس ملیہ کے رکن انتظامیہ اور ینگ مسلم سروس ایسوسیشن بھٹکل کے صدر کی حیثیت سے ان اداروں سے منسلک آپ کی خدمات اور ان کی ترقی کے لیے آپ کی کاوشیں قابل تعریف ہی نہیں بلکہ قابل تقلید بھی ہے۔ اسی طرح بھٹکل و اطراف بھٹکل کے علاوہ ملک کے دوسرے علاقوں اور دیگر پسماندہ ملکوں میں مساجد و مدارس کی تعمیر و ترقی، غرباء و مساکین کی امداد اور دیگر سماجی کاموں میں آپ کا مالی تعاون ناقابل فراموش ہے۔ نگاہ بلند سخن دل نواز جا پرسوز، نگاہ بلند سخن دل نواز جا پرسوز، یہی ہے رخت سفر میرے کارواں کے لیے۔ ہم اراکین YMSA بصمیم قلب آپ کی خدمت میں ہدیہ تہنیت و تبریک پیش کرتے ہیں، آپ کی خدمات کو سلام کرتے ہیں۔ یقیناً آپ کا وجود قوم کے لیے سرمایہ افتخار اور اہل ثروت کے لیے قابل تقلید نمونہ ہے۔ اللہ تعالیٰ آپ کی ان عظیم خدمات کو شرف قبولیت سے نوازے، استقامت نصیب فرمائے، تا دم آخر آپ کو صحت و عافیت کے ساتھ رکھے، آپ کی زندگی میں برکت اور کاروبار میں دن دونی رات چوگنی ترقی و کامیابی عطا فرمائے، آپ کے منصوبوں کو کامیاب کرے اور ارادوں کو پایہ تکمیل تک پہنچائے اور قوم کے مخلص قائدین اور بے لوث خادمین میں آپ کا شمار فرمائے، آمین۔ یہ دعا از من و جملہ جہاں امین آباد۔ امید ہے کہ آپ کا یہ تعاون، آپ کی خدمات اور قوم کی ترقی کے لیے آپ کی شبانہ روز جدوجہد تا دم مزید جاری رہے گی۔ والسلام۔ جنرل سیکریٹری و اراکین انتظامیہ، ینگ مسلم سروس ایسوسیشن، نوائد کالونی، بھٹکل۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم، ان تنصروا اللہ ینصرکم ویثبت اقدامکم۔ اسٹیج پر تشریف فرما صدر جلسہ، آج کے دلہے اور معزز علماء کرام اور دیگر شہر کے معززین اور میرے دینی اور ایمانی بھائیوں، بزرگوں اور دوستوں، زندہ قوموں کی نشانی اپنی ملت کی قدردانی ہے۔ زندہ قوم اپنی قوم کے سپوتوں کی قدر کرتی ہے اور اسی سے قوم ترقی بھی کرتی ہے۔ تو آج کا یہ پروگرام جن قوم کے خدمتگاروں کی عزت افزائی کے لیے منعقد کیا گیا ہے، یہ پروگرام بھی اسی بات کا ثبوت ہے کہ ہماری قوم زندہ ہے اور زندوں کی قدردانی کرتی ہے، اس لیے کہ جب خدمت کرنے والوں کی قدر ہوتی ہے تو ان کے اندر خدمت کا جذبہ پیدا ہوتا ہے، آگے بڑھنے کا جذبہ پیدا ہوتا ہے، ترقی کا جذبہ پیدا ہوتا ہے اور اسی سے قوم ترقی کرتی ہے۔
قوم افراد سے بنتی ہے، جب افراد آگے بڑھتے ہیں تو قوم آگے بڑھتی ہے، اور افراد کے آگے بڑھنے میں قوم کا تعاون ضروری ہے۔ بغیر قوم کے تعاون کے افراد آگے نہیں بڑھ سکتے، اور بغیر افراد کی ترقی کے قوم ترقی نہیں کر سکتی ہے۔ یہ دونوں ایک دوسرے سے لازم ملزوم ہے۔ تو میں سمجھتا ہوں کہ آج کی یہ مجلس ایک اچھے مستقبل کی بھی ہمیں امید دلاتی ہے کہ زندہ قوموں کی طرح زندوں کی قدر کرتی ہے، مردہ ہونے کے بعد افسوس کرنے والی قوم نہیں ہے۔ اور آج کا یہ پروگرام ہماری قوم پر جو الزام ہے کہ زندوں کی قدر نہیں کرتی ہے، اس کے لیے بھی منہ توڑ جواب ہے۔ میں امید کرتا ہوں کہ قوم اسی طرح سے اپنے خدمتگاروں کی قدر کرے گی اور قوم کو آگے بڑھانے کے لیے ایسے لوگوں کے تیار ہونے میں اپنی خدمات پیش کرے گی۔ دوسری چیز، اللہ تعالیٰ کا ارشاد ہے کہ لَإِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ، اگر تم شکر کرو گے، قدردانی کرو گے تو ہم اپنے انعامات میں اضافہ کر دیں گے۔ تو قوم و ملت کی جو خدمتگار ہوتے ہیں، کسی لین سے خدمت کرنے والے ہوں، خدمت کرنے کے بہت سارے موقع ہیں۔ جن کو اللہ نے دولت دی ہے وہ اپنی دولت خرچ کر کے خدمت کرتا ہے، جن کو اللہ نے فکر دی ہے وہ اپنی فکر سے، اپنی سوچ سے قوم کی خدمت کرتا ہے، جن کو اللہ نے وقت دیا ہے وہ اپنا وقت دے کر قوم کی خدمت کرتا ہے، جن کو اللہ نے صلاحیتیں دی ہے وہ اپنی صلاحیتوں کے ذریعے سے قوم کی خدمت کرتا ہے، جن کو اللہ نے علم دیا ہے وہ اپنے علم کے ذریعے سے قوم کی خدمت کرتا ہے۔ خدمت کا دائرہ بہت وسیع ہے، تو جس لین میں بھی خدمت کرنے والے ہیں اگر ہم ان کی قدر کریں گے، ان کی حوصلہ افزائی کریں گے تو اللہ کی طرف سے نعمتوں میں اضافہ ہوتا ہے۔ اس لیے کہ جو لوگ قوم کی خدمت کرنے والے ہوتے ہیں یہ اللہ کی نعمت ہے، اللہ کا انعام ہے، اور اللہ تعالیٰ انعام کی قدر کرنے والوں کی قدر کرتا ہے۔ جو انعام کی قدر کرتے ہیں اللہ تعالیٰ اپنی نعمتوں میں ان کے لیے اضافہ کرتا ہے۔ اس کے مقابلے میں جو لوگ اللہ کے انعام کی ناشکری کرتے ہیں، قوم و ملت کے خدمتگاروں کی قدر نہیں کرتے ہیں، ان کو ان کا مقام نہیں دیتے ہیں بلکہ ان کی ٹانگیں کھینچنے کی کوشش کرتے ہیں، تو ایسے قوم جو اپنے خدمتگاروں کی قدر نہیں کرتی ہے وہ عام طور پر پھر قائدین سے اور خدمتگاروں سے محروم ہو جاتی ہے۔ کیوں؟ اللہ کی نعمت کی قدر نہیں ہوتی ہے تو پھر اللہ تعالیٰ اپنی نعمتوں میں اضافہ نہیں کرتے ہیں۔ تو اس لیے اگر ہم یہ چاہتے ہیں کہ ہماری قوم کے اندر خدمت گزار لوگ پیدا ہوں، ہماری قوم کے اندر آگے بڑھنے والے لوگ پیدا ہوں، ہماری قوم کے اندر قیادت کرنے والے پیدا ہوں، ہماری قوم کے اندر فکر دینے والے پیدا ہوں، تو ہمیں جو زندہ ہیں ان کی قدر کرنی چاہیے اور ان کو ان کا مقام دینے کی کوشش کرنی چاہیے۔ تیسری چیز، انسانی خدمت یہ اللہ کے یہاں سب سے بڑی عبادت ہے۔ جیسے حدیث بھی بیان کی گئی کہ اللہ کو سب سے محبوب بندہ وہ ہے جو اس کے بندوں کی خبر گیری کرنے والا ہے۔ پوری مخلوق اللہ کے خاندان کی طرح ہے، تو اللہ کے نزدیک زیادہ پسندیدہ وہ ہوتا ہے جو اس کے خاندان کی خدمت کرنے والا ہوتا ہے۔ انسان کی بھی فطرت ہے، دیکھیے انسان کسی کے گھر والے کی کوئی خدمت کرتا ہے، کسی کے بچے کی کوئی خدمت کرتا ہے، کسی کے خاندان والے کی کوئی خدمت کرتا ہے تو خاندان کا جو ذمہ دار ہوتا ہے اس کی قدر کرتا ہے، یہ میرا محسن ہے، یہ میرے لوگوں کی فکر کرتا ہے۔ ایسے ہی پوری مخلوق اللہ کا کنبہ اور اللہ کا خاندان ہے، جو جتنا اللہ کی مخلوق کی فکر کرتا ہے اللہ کو اس کی محبت زیادہ ہوتی ہے۔ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کے بارے میں آتا ہے، آپ کی مجلس میں زیادہ قریب وہ لوگ ہوتے تھے جو انسان کی خدمت کرنے والے ہوتے تھے، ان کو آپ زیادہ قریب کرتے تھے، اس لیے کہ ان کا فائدہ پوری انسانیت کو پہنچ رہا ہے۔ اسی لیے قرآن مجید میں بھی اللہ تعالیٰ نے فرمایا ان تنصروا اللہ ینصرکم،
अगर तुम अल्लाह की मदद करोगे तो अल्लाह तुम्हारी मदद करेंगे। वही सब्बित अक़दामकुम, और तुमको साबित कदम रखेंगे। अब अल्लाह की मदद क्या है? अल्लाह को तो किसी की मदद की ज़रूरत नहीं है। अल्लाह की मदद क्या है? इंसानों की मदद, अल्लाह के दीन की मदद, इंसानियत की मदद, ये अल्लाह की मदद है। एक हदीस में हदीस कुदसी कहते हैं, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के हवाले से कोई बात करें तो उस हदीस कुदसी में बहुत सारी चीज़ें बयान की है। दो चीज़ें मैं आपको बयान करता हूँ जिससे इस आयत को समझने में मदद मिलती है। उसमें अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि अल्लाह ताला बंदों से कहेगा क़यामत के दिन कि मैं बीमार था, तूने मेरी इयादत नहीं की। बंदा पूछेगा, या अल्लाह तू तो खुदा है, तू कैसे बीमार हो सकता है? कहा, मेरा फुला बंदा बीमार था, आपने उसकी इयादत नहीं की। अगर वहां जाते तो उसके पास मुझको पाते, वहां मेरी मदद आपके साथ होती, मेरी तौफीक आपके साथ शामिल हाल होती और मेरी रजामंदी आपके साथ होती। फिर अल्लाह कहेगा कि मैं भूखा था, आपने मुझे खिलाया नहीं। बंदा पूछेगा, या अल्लाह आप तो सबको देने वाले हैं, आपको कहां से भूख लग सकती है? अल्लाह कहेंगे कि मेरा फुला बंदा भूखा था, आपने उसको खिलाया नहीं, उसके खिलाने की फिक्र नहीं की। अगर आप उसको खिलाते तो वहां पर मुझे मौजूद पाते, यानी मेरी रजामंदी आपको हासिल होती। तो इससे मालूम होता है कि इंसान की खिदमत अल्लाह को सबसे ज्यादा पसंद है। इतनी पसंद है कि अल्लाह ताला ने कहा कि अल्लाह की खिदमत, इंसान की खिदमत। इसीलिए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हदीस में इरशाद फरमाया, वल्लाहु फी औनिल अब्द मा कान अल अब्द फी औनि अखीही, कि अल्लाह ताला बंदों की उस वक्त तक मदद करते रहते हैं जब तक बंदा अपने अल्लाह के बंदों की मदद करता रहता है, अपने भाई की मदद करता रहता है। जब तक बंदा अपने भाई की मदद करता रहता है, अल्लाह की मदद उसके साथ रहती है। ये अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वादा है। जो कौम की खिदमत के लिए, मिल्लत की खिदमत के लिए, इंसानियत की खिदमत के लिए आगे बढ़ता है, अल्लाह की मदद उसके साथ होती है। अगर हम ये चाहते हैं कि हमारी जिंदगी के हर कदम पर अल्लाह की मदद हमारे साथ शामिल हाल रहे तो हमें इंसानियत की खिदमत के लिए खड़ा होना चाहिए। चौथी चीज, आज का जो प्रोग्राम है, मैं समझता हूं कि इसी मुनासिबत से है कि लोगों को मॉडल बनाकर पेश करने से पहला फायदा तो ये होता है कि जिसकी तहनीत की जाती है उसके अंदर भी एक हौसला पैदा होता है, हिम्मत पैदा होती है, जज्बा पैदा होता है, कुछ करने के लिए मजीद तरक्की करने का जज्बा पैदा होता है। और ये जज्बा पैदा करना, किसी को किसी अच्छे काम पर उभारना, ये भी बहुत बड़ी इबादत है। और उसके साथ साथ आज का ये जलसा, आज का ये प्रोग्राम हम सबको भी ये पैगाम देता है कि हम भी इंसानियत की खिदमत के लिए उठ खड़े हो जाएं। आज एक दो अफराद की नहीं, पूरी पूरी जमातों की जरूरत है जो इंसानियत की खिदमत के लिए खड़े हो जाएं। आज जो मुसलमानों पर इल्जाम लग रहा है, आज जो मुसलमानों के खिलाफ साजिशें हो रही हैं, उनको मिटाने की तदबीरें हो रही हैं, अगर उस पर आप रोक लगाना चाहते हैं तो हम और आपको इंसानियत की खिदमत के लिए उठ खड़ा होना चाहिए। शिकवे शिकायत करके मायूस होकर कोई फायदा नहीं। हम अपने आप को कीमती साबित करें, हम अपने आप को नफा बख्श साबित करें, हम अपने आप को मुफीद साबित करें, फिर देखिए दुनिया हमारे कदम चूमने के लिए मजबूर हो जाएगी। तो आज का ये प्रोग्राम हमारे लिए भी यही पैगाम देता है कि हम सब खड़े हो जाएं और इंसानियत की खिदमों की जो जो शोबे हमारी खिदमत के लायक हैं, हम उसके लिए तैयार हो जाएं। हर आदमी के पास दौलत हो जरूरत नहीं है, हर आदमी के पास इल्म हो जरूरत नहीं है, हर आदमी के पास सलाहियत हो जरूरत नहीं है। अल्लाह ने मुख्तलिफ लोगों में मुख्तलिफ सलाहियतें रखी है। जो अपने अंदर जो सलाहियत पाता है उस शोबे में जाकर खिदमत करेंगे तो इंशाअल्लाह इंसानियत की तरक्की भी होगी और मुसलमानों की इज्जत और आबरू भी बढ़ेगी और अल्लाह की मदद भी हमारे साथ शामिल हाल रहेगी। मैं शुक्रगुजार हूँ कि इस मौके पर आपने मुझे कुछ बोलने की वो बोलने का वक्त दिया और मौका इनायत फरमाया। और जिन लोगों के एजाज में मजलिस मुनक़िद की जा रही है, मैं सबों को मुबारकबाद देते हुए अपनी बात ख़त्म करता हूँ। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मौली हमारे अतिकुर रहमान मौली साहब और डेस्क में बैठे हुए तमाम उलमा इकराम, सामीन और मीडिया वालों, मैं आमचे वशिंग जाता। बहरहाल आज आमचो एक खुशीचो दीस हो। आमचे एरिया भितर कस आमचे नवायत कोणे भितर मुनीर साहेबाचो फर्जंद
गरीब खाना भितर आमीर कसको पैदा जालो आनी व्हडलो कारोबार कसको कारोबारी जावन करून आमचे सामे व्हडलो ताजी जावन करून आमचे महल्ला भितर नवाज करून भितर पैदा जावन करून आज एक आमचे जबरदस्त काम करून आज तेका एक सन्मान करचो आज आमचे बरे मौका इनायत जालो आमचे YMS सबब हर कडे सलमान एका कर्तवटेत ही जी गुलपोशी जाते है खेका उतर खिदमत ये तो मौलाना सांगला खिदमत खिदमत केला मागीर ते जो अजर दुनिया भितर को मिलता आखिरत भितर को मिलता। बहरहाल आज जो कारनामे जो कहला देते हैं हमसे शादी को बोला पहला का येते भली का मजा येते बोला लेकिन हर मानता जो वक्त है तो वक्त ही तेरी घड़ी येता आली तर असं भली कारभार केलो तो कितना बोलता तो आपण मतलब पॉलिटिशियन नाही बोल आम्ही कितना बोलता तो लेकिन आपण हे नाही आपण बिझनेसमॅन वाकीचा बिझनेसमॅन तो तुम्ही ओळखूत आहेत आमच्या गावामध्ये तुम्ही ओळखता एक टॉपर एक 15 बिझनेसमॅन मला त्याच्या भितर 112,000 जो मी काही हिसाब हिसाब केला नाही सडनली सांगतो तुमका आमचे टॉपर नाव आहेत कोमा भितर एक टॉप लेवला पर 15 माणसं चुनवला आती कोणाचा नंबर देता दाखली उमरेचा कारभार करून आज हे लेवला पर पावलो तो लेकिन व्हडले खुश आहेत आपले का म्हटला अल्लाह ताला का दिल को दिलो दूर को दिलो बाद माणसा व्हडले दिल राहता दूर नाही आता मी काही बोलला कोणा पर इशारा कर नाही बरं आमची गोष्टी आलं आहे दिल व्हडलं आहे हे नाही जरा जातात आहे कम से अल्लाह व्हडलं वाटे इंशाल्लाह बहरहाल ते का दिल को दिलो व्हडलं नूर नाला नूर बोलता मी बाकी जरी अल्लाह ताला ही चीज दिलो आणि बल्ली माझ्याकडे दूर आहे लाखो रुपये पडली आहे लेकिन मस्त तसा नाही हे नावात का एक मी दाखली मिसाल मी नाव घेऊन नाही मिसाल सांगतो समाज हे आम्ही किती उचलले गेलो ते माणसाला आम्ही निकोय तवकू दिलो ते मतलब एक व्हडलो तवकून एक 25,000ची तवकू तो माणूस बिलकुल काय ना काय 1,000-2,000 होतो आम्ही 25,000 तवकू दिलो कळतात का लाज तर बोललो तो दूर आहे आपल्याला दिल नाही बोललो आम्ही हक्का पक्का झाले एकदम ते हुकूम आहे का त्या उपरला तो हुकूम आहे तर सवय बरोबर जातं लेकिन आम्ही मागू त्याला आलं धुळको मागू दिल को मागू आम्ही इंशाल्लाह बहरहाल हे आपली खिदमत करते करते आगे बढ़ले आमचं ह्यांचे येते इकडे दोन येते गावात येते स्पेशल आयले हे खिदमत करता खाती मतलब खिदमत करता सब काय आले आणि अल्हम्दुलिल्लाह सगळी फॅमिली घेऊन आले आणि आयले असेल चार्टर्ड फ्लाईट घेऊन आले आम्ही ऐकत होते मंगलोची माणसे शेट्टी माणसे चार्टर्ड फ्लाईट घातले बॅरी माणसे मंगलोची घातले आज आमचं कोमान नवायचो एक फर्ज कोमान नवायचं एक फर्ज हाती कोण आम्हाला चार्टर्ड फ्लाईट ऐकत तो खुद घालत आवडलो आज कोमाई नवाचे आमचे भटकलचे हिस्ट्री भितर मी बोलता आमचे इतिहास भितर एक नाव राहिले ते बाकी दुसरी माझे बडे दमामची जमात को आमची युनुस साहेब को भले कोशिश केले दोन ऐलान केलं माणसे मिळालं लेकिन वो सबसे पहिला दूर भरलो ती 50 लाख रुपये लगभग आहे केलं मी उसून भरलो कोण माणूस एवढं नसलं एकलो बसून येत होतो त्यातली डेअरीसील मरलो लेकिन माणसे इशी मिळली तेव्हा बीजे फ्लॅट घालवं पडले हे रकमान त्याचं हे झालं लेकिन केटली माणसे आले केटली बोडे बेवा माणसे केटली म्हणजे नोकरी चुकली म्हणजे बरं मी लंबा तो असे नाही बरं ही सब चीज होते झाली इने येते ते बीजे ॲम्ब्युलन्स घडलो इसलिए ॲम्ब्युलन्स घडलो कारवार डिस्ट्रिक्ट खेळ नाही व्हेंटिलेटर असली ॲम्ब्युलन्स तू उन्नावर कुमटा अंकोला सीतापुर के सुपर ठीक है लास्ट कारवार से क्या को ती एम्बुलेंस नहीं अब तो कुंदापुर को नहीं उडुपी डिस्ट्रिक्ट है मंगलोर डिस्ट्रिक्ट है एक घाटलो नहीं बीजे अब्दुल बारी मोना टेस्टिंग का को एक दिलो बीजे अरे किसली कामे करते होते कौन आजमो जोड़े ते समूह का लेकिन बहरहाल अल्लाह तक बिजी दो बिजी तक इंटरेस्ट दो आणि ते दिमागात भली चीज़ है एक 2-3 चीज़ों मेरे को तक शांत वोड़े मुझे राय दे दौड़े मग तुझी मर्जी बहरहाल इंशाल्लाह तू काम कुछ जज्बा है तू काम करो पर ही सा कामा कुछ तुम भले भले पहला कहीं जो लेकिन हो आसपास को था तंजीम जितना ही सत्तर 5 तंजीमें बोलो त्याचा जो परमिशन जाऊन एक चांदनी स्टार वरती गेलो अल्हम्दुलिल्लाह न तुम्ही मानता का नाही का ले एका मी पहिला आमची सगळी त्यामुळे एका 10 बिताव घेतलाय तेव्हा नाईब सदर को मौका दिले का समूह मिलून बिल इत्तेफाक से बोलो खुशी आपने कहीं भी कुश्ती ने कहीं नहीं दिया बाकायदा डायरेक्ट इनानु बस लेकिन मौका मिले तो शख्स कोलकाता में केटली मीटिंग तो स्पेशल येतो तो दुबई तो कोण त्यात आमची बाकी माझे हल्ले दिया जरा एक्झिक्युटिव्ह मेंबर अरे एक मीटिंग जर दुबई तो कोणी येता का माणूस कमो आणि का ते जज्बा देऊन ही आमची एक्झिक्युटिव्ह मेंबर ते कळतो नव्हते बरं तर तुका सांगतो ते माणसं आपसात कुसुकुसू सुरू आली बरं भल्ली मिटिंग आली सांगतो तो बीजी कोणते एमएस आमची जनरल सेक्रेटरी एनी टाइम आपला आपवा आपण हाजीर बोलू बरं एक शख्स ते शौक पर बोलले जिम्मेदारी आमच्या आलमगीर आमच्या तंजीमीची बिल्डिंग चो करून जातं तेवढं खूप डोनेशन दिलो लाखां रुपये उचले दिलो 5 लाख 10 रुपये उचले मागला द्या लाखां कोरडा मी सांगे ना केटले बोल बरं निकोलो म्हणून उचले दिलो आपलं खुद दिलो अलग ह्याच्यावर व्हडली जिम्मेदारी आहे बीजे व्हडली जिम्मेदारी आमची नवाज करून यांच्याकडून तंजीम मिसत मला असे बापाचा व्हडलो खाप होतो बरं त्यांच्या ऐतिहासिक झाले दुनियाचे काम केले ते लेकिन ही मिसत त्यामुळे करू शकत नाही त्यांच्या झाले आज त्यांचं पुताफर व्हडली जिम्मेदारी आहे इंशाल्लाह ते काम को पूरा इंशाल्लाह हे जातीला जातो म्हणजे मी अल्लाहकडे उम्मीद करते आहे भली काम बाकी आहे आमची इंशाल्लाह आणि तंजीमीचं कोणतो तंजीम मॉल भला आहे तंजीम कॉम्प्लेक्स भला त्याची को व्हडली जिम्मेदारी घेतला होतो तामिरी कमिटीचा कन्व्हेनर करून जाऊन वाटे अल्हम्दुलिल्लाह
बरेचसे काम जाते अलहमदुल्ला काम घेतो अल्लाह ताला ते दिन लेकिन काम घेनो ते का आणि कोमासं खूप भरलीन के बहरहाल मे बी ज्यादा जापे नाही मुनीसाचा भरली जापूच आमका टाईम बिलकुल नाही पहिला का 2 3 तांबा 2 मग 3 चांगला आहे दखन कळतं माय खाता बहरहाल मी खतम करता मी बहरहाल जो कोण तो मुनी मालक असो आमचे व्हडले जबरदस्त आमचे सबको पहिले एहसानात आहे आमचे व्हडले बुजुर्ग माणसे आहेत म्हाका खूप बरं की आज जो कोण मी स्टेजावर उभं राहिले ते मी बघा ही कोण मुनी मालकाची दौलत बोलून जितना मोजो पाइन हे जो पाइन तंदे में बोलो मोजो पाइन नवाज करने पडेलच आहे मोजो को परमिशन जाते गेलो या पहिला सांगलं नाही तुला तोयला ती ना तू म्युन्सिपल काउन्सिलर सांगता पहिला जाते गेलो काउन्सिलर झालो व्हाईस प्रेसिडेंट झालो प्रेसिडेंट झालो MLAचा कॅन्डिडेट झालो मगर MLA झालाय इंशाल्लाह आइंदा आमच्या तुमची समाजाचा आशीर्वाद तुमची समाजाचा बोलो आशीर्वाद आहे इंशाल्लाह जरूर अल्लाह ताला जाणं जरूर जातलो बहरहाल 1-2 अपने येते का समझे गावतात अल्लाह ताला देखिए 2-3 भली काम है भली म्हणजे हॉस्पिटल वगैरे सांगलो ते लास्ट टाइम को आम्ही लेकिन आता डायलिसिसचा मसला ऑलमोस्ट हल झालो IMA तर्फे इंशाल्लाह वडली खुशखबरी आली एक डिलिव्हरीचा मसला आहे अगर शिफा नर्सिंग होऊन तुमचे हात दोस्त फारूक संबंधित तुम्ही दाबला तो शिफा टेस्ट तुम्ही हातात घेऊन मुनिरी टेस्ट दाखलोशी डिलिव्हरी दाखलोशी शॉर्ट अँड स्वीट दाखलोशी डिलिव्हरी हॉस्पिटल केला आमचे घरी वाजता 3-4 हजार तर झाला भले 15,000 मिनिमम देऊ का पडता भली माझा तकलीफ आहे ती एक जाणून तुमच्या आधी काम नाही केलं दुसरे एक आपल्या गावात एक वडलं प्लॉट घेऊन दाखलीशी नावावर असलेली जमीन घेऊन मोल घेऊन काही फायदा नव्हतो ते मोल आहेत 2-2 गुंठाचे प्लॉट घरची करून माणसं आम्ही देऊन जे कोणी घर बांधतात ते मोठे कॅश कोण बांधता वडे त्यांचेच आम्ही जर अशी साथ देणार ती को माणसे काय ऊपर येऊ शकता बाकी भली खिदमत करते वडे भली माणसं देते वडे अल्लाह ते मस्जिद दो बहरहाल इसी काही चीज आमच्याशी मिळते राहतात पी बाकी चीज असले आम्ही का सांगते राहतले इंशाल्लाह बहरहाल मी त्यांना बिजेडा मोहरबात देता आणि आमचे मुजीद साहेब आणि आमचे नुलामी साहेबाचे गडबडे राठोड सर्व माफ होगा त्यांची खिदमत को इसलिए है आम्ही आजमू शके नाही अल्हम्दुलिल्लाह भटकेला रान करून मग येथे जे कोणी काम करतात सगळं वरस कब्रस्तान आम्ही तिकडे राहतो खाली मग येतो हे करतो ना त्याची कटिंग का त्याची साडे का त्याचा रोड का अल्हम्दुलिल्लाह तंदमी एक्झिक्यूटिव मेंबर झालो को आमचो नुलामीन को अरब जे कोणी खिदमत करतो ते को आम्ही आठवू शकतो की नाही नवाज कोणी तू आमचे YMS स्टार्टिंग तू सरी वाटतो नवाज कोणी मिजाती का कब्रस्तान हर कामा नानोचे कामा ते साहब पडले तुम्ही तभी मस्जिद में रिपीटेड करना है बहरहाल त्यांना दोघांना को मी मोहरबत देता अतिक्रमणा को मोहरबत आणि एकदम जे YMS होतो जे कोणी मागा आपण या जापूचा मौका दिले बहरहाल मैं समाज शुक्रिया अदा करते मैं मुझे अपने ख़त्म करता वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उलमा इकराम अमायद कौम आणि मुझे हर दिल अजीज सामीन मोहल्लाचे जिम्मेदार मकाज समूह जमा जालाम खुशी शे लेकिन जे कोणती तहनीयत बारात हिम्मत अफजाईचे खातीर आज जमा झाला मी हेजी तवक्कू हरगिज न केलो होतो न करतलो सबब के मैं जितना लॉकडाऊन सुरू झालो आणि ही मौलिक बीमारी पर सगळी दुनिया बेयार मददगार झाली आम्ही समूको ती कश्ती पर सवार झाले ते दौरान भितर दिलाटकून एक आवाज आयली तसवूर भितर वालदे मरहूम आयले आणि ख्यालात हे झाले की आम्ही कोणत्या सुरतेन आमचे कौमा आमचे गांवां आणि आमची मिल्लते काय अगर आमचो वक्त देतात आमचे ख्यालात देतात तेजे सबब आम्ही काही करू जातात आणि करया म्हणून आणि म्हाका एटली पजीराई एटली सताईश जातली शानगुमान भितर नव्हते अल्लाह गवा वाटे लेकिन चूंकि ते वक्तार हालातचो तकाजा होतो ता सबब मैं हेजे भितर शामिल जाल्लो लेकिन ते बोलतात नाही एक मर्तबा एक मोजे येता समंदर टुकून आयल्ला बरीन आणि तेजी इतली रफ्तार तेज जाता हवासरी के मंजिल खेवून वळखू पडनाय बहरहाल हे जे कोणते सिलसिला भितर मैं मुझे काय खिदमत जाऊं शकली नाही मैं वलखता जे कोणती हिंगा तस्करा जाऊन गेलो लायक तहसीन बल्ले दाद दिले म्हाका शानगुमान भितर नव्हते की इतली तेजी हौसला अफजाई जावन वतली म्हणून
बहरहाल म्हाका वाटो अशें हो YMSA जे कोणते आम्ही आगे बढ़ले आणि YMSA भितर खिदमत करते होते आम्ही महल्लाची आणि जे कोणते मनसलक आम्ही मस्जिद मिल्लियासरी होते तेजेन आमकां महल्लाची बल्ली फिक्र धरते होते. बचपन भितर आम्ही सरी काम करते माणसे बल्ली जाणी होते. वक्त घेते गेले तरी ते अलग जाते गेले आपले कारोबारी हेजे भितर या रोजगारचे हेजे भितर. लेकिन मैं डटून असले पळल्लो म्हजे सरी बचपन डुकून इकबाल सुहेल एत्ता सरको मुझे सरी वाटे शाना बशाना तेत्ता टुकून एत्ता सर मुझे सरी वाटे आणि हिंगा एक शख्स में पल्लो मुझे बचपन से साथी जफर अल्ताफ वो बल्ली मदअफजाई करतो होतो आम्ही सरी वाढले सरी मोहब्बतेन खिदमत करते होते महल्लाची. ती खिदमत सो जज्बा होतो आमका. आम्ही व्हडले व्हडले मनसुबे ताबीर करते होते थिंगा खयाली पलाव खयाली किले. लेकिन अल्हम्दुलिल्लाह वक्त गुजरते गेलो. आज तुमका हे सांगू चाहता मैं आम्ही YMSA भितर जे कोण ते बेसतात तेजे भितर अक्सर चढवे जे कोण ते इंतजामिया मेंबर वाटत म्हजे पुताची उमरेपुरी वाटत अल्हम्दुलिल्लाह आणि त्यांचे सरी को काम करसो मौका मिळला. ही आमच्या बापाची आदत होती. मी पल्ला ते बापा के मोजीद उमरेची चणवासरी को गला हात घालून दोस्ती आणि मोहब्बत सरी जापते होते. आम्ही को त्यांचे नक्शाचे कदम ऊपर अमल केलान बल्ली निक्की अशे. म्हजी जिंदगी भितर बापाची जुदाई मत म्हाका बल्ली आसरा अल्लाह तर्फीन मिल्लो आणि म्हाका म्हजे पर जे कोणती शफकतची निगाह बल्ली जानी पल्ला नमा पल्ला बल्ली पल्ला. लेकिन हकीकी माना भितर मैं दलील थरी सांगता मोजो भावस मुनीरी खलीलुर रहमान जे कोणती मुझे शफकतचो मुजाहिरा केला ते हर कामा भितर कर बेटा नुक्स काढलं नाही कर बेटा वस बेटा पुढे वस मी तुझ्या वाटे चलो निश्चय केलो हरकत नाही. म्हाका बापा सांगला बल्कि तो बापाचे ठावार वाटे म्हजो सरप्रस अल्लाह ताला तेका व्हडली हयात देव सिहाती देव. म्हजो भाव असले बल्ली खिदमत को करता मोजानो बल्ली दर्जा तेजो व्हडलो अशे तो खुद आलिम वाटे माशाअल्लाह. मी तेजे सामने काय हैसियत धरवे नाही. लेकिन म्हजो भाव म्हाका कामाची बाकायदा भरपूर हिमायत करतो होतो आणि काम चाहे ते कारोबारी मसाइल हो या मुझे जाती मसाइल हो तो मुझे भाव तरफीन मका अल्हम्दुलिल्लाह हमेशा तकवीत मिली. साथ साथ मुझे बापा वालदे मरहूम साहेब एक जापने बोलते होते मका ते जापने बल्ली दिला लागते होते. आज मैं दावाश्री हे जापनाची बाकायदा ते का सील मारता या बलता बिल्कुल सही के घरे टिकून जे कोण तो इत्मीनान आणि सुकून सरी राहता जे कोणा घरच्यान इत्मीनान मिळता तो माणूस जिंदगी भितर चाहे दीनी रहो कारोबारी रहो मिल्ली रहो कौमी रहो सबच काम करू शकता. मैं तुमका सांगता अल्हम्दुलिल्लाह आज स मास टिकून मुझे घरे टिकून मुझे पुतान आणि मुझी मिल्यन आणि मुझी दुआन जो तो म्हाका हे काम करचे असो ताकद मिल्ली शे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तर्फीन तो इनाम अशे अल्हम्दुलिल्लाह. तरी साथ साथ मैं मुझे तंजीमेसो जो कोण तो दौर शुरू झालो हिंगा तस्करा आयलो वक्त जाला तस्करा आयलो तंजीमेचे कामा भितर तुमका कळता जीशी असले आमचे जनरल सेक्रेटरी तंजीमेचे म्हजो भाचो हर पल हर घडी अति मलिका इशिकर. हालांकि म्हाका कौमी खिदमत करचो तेटलो तजुर्बा नाही. लेकिन तो एक खुद एक मोबाईल युनिवर्सिटी तेका काम करसो जो कोण तो जुनून आहे तुमका कळता. अल्हम्दुलिल्लाह तेजिको वक्तन फवक्तन म्हाका असले अल्हम्दुलिल्लाह गाइडलाइन मिल्ली. आणि साथ साथ म्हजो एक भाचो फवाद सुकरी जे कोण ते म्हजे श्री काम करूचे आता हिम्मत अफजाई केला ते अल्लाह ताला तेका को बल्ली हे करो क्या करदन ही सब चीजो आमका करूच्या भितर आमचे YMSA टिकून जे कोण ती तकवीत मिल्ली आणि जे कोण ती मोहब्बतेन YMSA आमची असले काय बोलता सरबराही केले या YMSA टिकून आमका असले गाइडलाइन मिल्ली. आणि हे कॉलोनी भितर हर सम्मासो में शुक्रगुजार वाटे के तुम्ही जे कोण तो साथ दिले तुमची हिम्मत अफजाईसो नतीजा के मैं बोलना आम्ही काम आगे करियाओ भल्ली करियाओ इंशाल्लाह कौमा सब करियाओ मिल्लत सब करियाओ सगळे गावा भितर YMSA चो बोल बाला जातलो इंशाल्लाह हिंगा टुकून इतली खिदमत अंजाम जातली के दुनिया पलते राहतली. आम्ही समूह मिळून काम करियाओ एक जान काम करियाओ. अल्लाह ताला आमका हमेशा मुत्तफिक आणि मुत्तहिद राहून कौम मिल्लत सबब कुर्बान जाऊची आणि अल्लाह लिल्लाह फिल्लाह सबब बिना दिखावाचे आणि अन्य सोडते काम करचे अल्लाह तौफीक देव. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. एक जातने बोलता मी माईक सुरू पुढे आमचे
नुरलानी साहेब आणि मुजीब साहेब जे कोण ते काम केला दोघांनी को रुकन दिन आणि ते दिनचे रुकन जाऊन जे कोणती खिदमत दिला ते आम्ही आठवू विसरू शके नाहीत आम्ही तरी अशी खिदमत करू सुरू केले ते मुसलसल जे कोणती आमचे कॉलनी भितर आमची मिसगती भितर आमच्या कब्रस्तानार जे कोणती खिदमत आहे मिसालो जावन वता सगळे गांवा भितर अल्लाह ताला त्यांची खिदमत कबूल करो आणि मजीद तांकां अशी खिदमत करची तौफीक अता करो वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बहरहाल बल्ली सुगड आणि निकी जपणी सम्य आयली खास करून आमचे गांवाचे जमात मुस्लिमींचे खतीब मौलाना अब्दुल अलीम साहेब जे कोणत्यान दास भितर जपणी आमचे सम्य पेश केले वाकई अल्लाह ताला तांकां हो मलका दिलाटे की तांची जपणी डायरेक्ट जे कोणते शे आसले दिला भितर उतरता आणि वाकई अल्लाह ताला तांकां सेहत आनी आफियत देव आणि अल्लाह ताला तंचेन कौम मिल्लतची इस्लाचे बल्ली काम घेनो अल्हम्दुलिल्लाह जशी जाऊन गेले की इन्नल्लाह फी आउनिल अब्दी मा कान अल अब्दु फी आउनि अखी आणि खिदमत खल्क से खुदा मिलता है। हमें आया कहता हूँ ताज साहब जहाँ तक मैं वलखता हूँ की आमचे भितर काही खूबी अशे आमचे भितर काही सलाहियतो आहे काही काबिलियतो आहे इल्म अशे तकरीरी सलाहियत तहरीरी सलाहियत और जे कोणते किस्माची सलाहियत अल्लाह ताला हर सम्मा भितर अलग अलग किस्माची सलाहियतो दिलाटे। बहरहाल आज जे कोणते हे प्रोग्रामचो को मकसद सिर्फ आणि सिर्फ होकस के आम्ही जे कोणते असले माणसा जे कोणती त्यांचे खिदमत सबब आम्ही तहनीयत पेश करता हूँ कि आमचे भितर को तो जज्बा आणि दाया पैदा जाओ आणि आम्ही को ही एक आज़म घेऊन हिंगात करून उठ्या कि इंशाअल्लाह आम्ही को अल्लाह ताला चूँकि आमची सलाहियतो जक्के अल्लाह ताला आमकां सलाहियतो दिलाटे ही अल्लाहची अमानत ही ता सबब आमचेन को अगर कौम आनी मुआशरा सबब कौमा सबब मिल्लत सबब मुल्का सबब आम्ही जक्के आमचेन अल्लाह ताला आमकां सलाहियत दिलाटे अगर हेजेन आम्ही इंशाअल्लाह असले कौमाची खिदमत करिया जराशी अपनी तबीयत अपने मिजाज जे कोणते असले दिनी मुताबिक ढालूकस पडतले आमचे आजम मुनीर साहब जिंगा नालहाद मुहिद्दीन मुनीर साहब के तंग अपने बोलते होते जुर्रत नुमू की तो फिजा तंग नहीं है मर्द खुदा मुल्क खुदा तंग नहीं जुर्रत नुमू की अगर नुमू आणि बड़ूची अगर आमचे तरती जुर्रत अशे तर इंशाअल्लाह कोणतो राह मुश्किल नाही बस मंजिल बल्ले करीब अशे। बहरहाल मैं बल्ले बल्ले शुक्रगुजार वाटे वाकई जे कोणते आमचे वायएमएसचे जिम्मेदारान जे कोणते मकसदान आसो जलसे जे कोणतो असो हो प्रोग्राम आसो जे कोणतो मुनक्किद केला अल्लाह ताला हे मकसद भितर अल्लाह ताला आमकां कामयाबी इनायत करो आणि हर काम अल्लाहची रजा अल्लाहची खुशनुदी आणि सिर्फ खुलूस आणि लिल्लाही सरीन अल्लाहची रजा सबब काम करूची आमकां तौफीक इनायत करो आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।